दिवा डोंबिवली कल्याण आणि ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढताना त्रास सहन करावा लागतो। डोंबिवलीत जोरदार पाऊस झालाय। कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्त्यावर देखील गुडघ्याभर पाणी साचल्यामुळे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेड परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। यावेळेला झाडावरती वीज कोसळून एका माकडाचा मृत्यू झालाय तर एक माकड गंभीर जखमी झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। गुहागर तालुक्यामध्ये पावसाने कहर केला असून पालशेत बाजारपेठेला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। पालशेत इथल्या खारीवाड्यामध्ये पाणी शिरलं असून 70 ते 80 घरं पाण्याखाली गेली होती। गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे लोकांना आधीच बाहेर काढण्यात यश आल्यामुळे जीवितहानी टळली आहे। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण रायगडात पावसाच्या सरी बरसल्या तर दक्षिण रायगडातील गोरेगाव परिसरातील मुकुंदनगर आणि वावेगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळीबागेचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। खेड दापोली मुख्य मार्गावरील पर्यायी मार्गावरून पाणी जात असल्यामुळे मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। दापोलीमधील कुडाळवळ या ठिकाणी रहदारीसाठी बांधलेली मोरी पाण्यात वाहून गेली आहे। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले। घटनास्थळी मुंबई पोलीस आणि अग्निशामक दलाची 2 वाहनं दाखल झालेली असून झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघोलीत एक दुचाकीस्वार पावसामध्ये वाहून जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। हा व्हिडिओ वाघोलीतील केसनल फाट्याजवळ असल्याची माहिती आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये मुसळधार पावसाने सलग तिसऱ्या दिवशी हजेरी लावली। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीच्या संकटाची चिंता व्यक्त केली आहे। चिपळूणमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। शेतीसाठी पाऊस चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान 16 जूनपर्यंत पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। वाशिमच्या व्याड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। यावेळेला शेतकऱ्यांच्या शेडनेटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करतात। सिल्लोड तालुक्यात वीज पडून 3 नागरिकांसह 4 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत। सारोळा या ठिकाणी 2 भावांचा तर मोडा या ठिकाणी एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे। वादळी वाऱ्यामुळे झालेल्या केळीबागांच्या नुकसानाची पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालंय। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातील केईएम हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। एका अज्ञाताकडून पुणे पोलिसांना मेलवरून ही धमकी आली आहे। तर पुणे पोलीस आणि बीडीडीएसचं पथक सध्या घटनास्थळी दाखल झालं आणि तपास सुरू आहे। रक्षणाची मोठी बातमी पुण्यातून येते। पुण्यातील केईएम हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। अज्ञाताकडून पुणे पोलिसांना मेलवरून ही धमकी आल्याचं कळतंय। तर पुणे पोलीस आणि बीडीडीएसचं पथक सध्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि तपास सुरू आहे। आणि आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। आषाढी वारीनिमित्ताने मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे। याबाबत शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आणि वैष्णवीचा पती शशांक हगवणे या दोघांना पुन्हा 2 दिवसाची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। निलेश चव्हाणवरती कसपटे कुटुंबाला धमकवल्याचा तर शशांकवरती बनावट कागदपत्रांद्वारे शस्त्र परवाना मिळवल्याचा आरोप आहे। मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात मोठी चकमक झाली आहे। चकमकीत 4 माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलेलं आहे। गोंदिया जिल्ह्याच्या सीमेपासून 90 किलोमीटरवर मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्याच्या हद्दीत ही चकमक झाली। पुण्याच्या कोंढव्यातून 4 संशयित बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। कोंढव्यातील मजूर वसाहतीतून बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलं आहे।
जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा अशा मागणीचं निवेदन देण्यासाठी शेतकरी पंकजा मुंडेंकडे गेले होते. यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ढकलून देत जमिनीवरती पाडलाय. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडली. विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मात्र त्याआधी शिवसेना शिंदे गटाने फीत कापत या पुलाचं उद्घाटन केलं. विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा विक्रोळी उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी खुला होणार होता. मात्र त्याआधीच शिवसेनेकडून थेट या ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलंय. विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं आमदार सुनील राऊत यांनीही उद्घाटन केलंय. भाजप आणि शिवसेनेने उद्घाटन केल्यानंतर आता उभाटा पक्षानं सुद्धा उद्घाटन केलंय. उल्हासनगरमध्ये एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. डॉक्टरांनी रुग्ण मृत आहे असं नातेवाईकांना सांगून मृत्यूचा दाखला दिला. दरम्यान अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना रुग्णाची हालचाल जाणवल्यामुळे त्यांना रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले. उपचारानंतर रुग्ण ठणठणीत बरा झालाय. ठाण्यातील कावेसर तलाव वाचवण्यासाठी हिरानंदानी इस्टेटमध्ये लॉंग मार्च काढण्यात आलाय. सुशोभीकरणच्या नावाखाली काँक्रिटीकरण करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. बोरिवलीमध्ये पोलीस खात्यात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषातून फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. आरोपीच्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पुण्याच्या मुठा नदीमध्ये एका वयोवृद्धाचा मृतदेह आढळलाय. प्रकाश काळेकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. डोंबिवलीतील रस्त्यांवरती भर पावसात डांबर टाकून खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मतदारसंघातील कामं होत नसल्यामुळे आमदार नाराज असून सत्तेत जायला हवं अशी मागणी आमदारांनी केल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या पक्षातले अनेक लोक आमच्याकडे येण्यास उत्सुक असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. ठाकरेंच्या शिवसेनेतले अनेक जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर इतर पक्षातील लोकांना आपलं भविष्य अंधकारमय दिसत असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. कारखान्याच्या हितासाठी आम्ही मागचे सोडून दिलेले आहेत. मी राजकारण करायचं तिथे करेन, तिथे प्रचंडचा विषय आहे, तिथे राजकारण करणार नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी मेट्रो प्रशासनाला चांगलाच दम दिलेला आहे. सोमवारपर्यंत हिंजवडी टाटा मेट्रोचे अडथळे दूर करा अन्यथा 10 कोटी रुपये दंडाची नोटीस पाठवणार असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. सोलापूर एमआयडीसी जळीतकांड प्रकरणी सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. प्रामाणिकपणे चौकशी झाली तर संजय शिरसाट जेलमध्ये जातील असा टोला सुद्धा लगावला आहे. काँग्रेसच्या काळातही विकास झाला, मात्र गेल्या 11 वर्षातील विकासाची गती अधिक आहे. 11 वर्षात मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं आहे. कामठी विधानसभा निवडणुकीतील मतदार नोंदणीवरती काँग्रेसचे सुरेश भोयर यांनी केलेले आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. वाढीव मतदानाच्या आरोपांवरती भाजपाने स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावले. अंबरनाथ शहरात सध्या ठिकठिकाणी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत आहेत. या बॅनरवरती आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या तिघांचाही एकत्रित फोटो पाहायला मिळतो. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उभाटा पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळालं आहे. पुण्यात आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला बॅनरवर आदित्य ठाकरे आणि अजित पवारांचे एकत्र फोटो पाहायला मिळाले. सांगलीमध्ये राज ठाकरेंचा वाढदिवस मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित साजरा केलाय. महाराष्ट्र राज मजकूर लिहिलेला केक दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कापला. संभाजीनगरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने हनुमान मंदिरात महाआरती केली. यावेळेला मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी लोणावळ्यातील एकविरा गडावर मनसे नेते अशोक कुटे यांनी अभिषेक करत साकडं घातलं. यावेळेला अनेक मनसैनिक उपस्थित होते.
विक्रोळीमध्ये उड्डाणपुलावरती भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केलंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाकडून उद्घाटन करण्यात येणार आहे, त्यामुळे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्या विभागामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मी मुख्यमंत्र्यांना तक्रार केली होती. जवळपास 450 जणांवरती अन्याय झाल्याचा आरोप आमदार संदीप जोशी यांनी केला आहे. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. 1,82,00,000 निधीतून नवीन वाहनं खरेदी केली आहे. जालन्यामध्ये पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला अतिवृष्टी घोटाळा प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना दिले. बीडचे श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला उपस्थिती लावली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता प्रसंगी शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं होतं. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी नाट्यगृहाची पाहणी केली. लवकरात लवकर नाट्यगृह यवतमाळकरांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या. बच्चू कडूंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. बच्चू कडू यांच्यासह 23 उपोषणकर्त्यांनाही रुग्णालयात दाखल केलेलं आहे. आंदोलन थांबवत नाही तर पुढे ढकलतोय. 2 ऑक्टोबरपर्यंत तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयात धडकू असा अल्टिमेटम बच्चू कडूंनी सरकारला दिलेला आहे. सक्तीची कर्जवसुली 8 दिवसात थांबवा, नाहीतर झाडाला बांधून ठेवू असा इशाराही दिला आहे. मंत्री उदय सामंतांकडून शासनाच्या पत्राचं वाचन करण्यात आलं. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमणार. उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं सामंतांनी सांगितलं. मंत्री उदय सामंतांनी उपोषणस्थळी जात बच्चू कडूंची भेट घेतली. दिव्यांगांना वाढीव मानधनासाठी सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे असं आश्वासन उदय सामंतांनी दिलं आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. तर कर्जमाफीचा विषय जाहीरनाम्यात होता की नाही तुम्हीच बघा असंही त्या म्हणाल्या. निदर्शनं करून मूळ मुद्दा बाजूला ठेवू नका. बच्चू कडूंनी ज्या मागण्यांसाठी उपोषण केलं त्याला पाठिंबा द्या. गोंधळ घालून राज्याचं लक्ष विचलित करू नका असा सल्ला अमोल मिटकर यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने नीटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती इथल्या सभेतून वैष्णवीला फोन करून तिचं अभिनंदन केलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी मसाजोगच्या गावकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करत निवेदन प्रशासनाला दिलंय. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1,02,700 रुपयांवरती पोहोचलेत. इस्रायल आणि इराण संघर्षामुळे ही वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोल्हापुरात एका व्यक्तीला साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. गडमुडशिंगी भागात साखळदंड बांधलेली व्यक्ती रस्त्यावरून जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांना बोलवून नागरिकांनी संबंधिताची सुटका केली. सटाण्याचे सहाय्यक निबंधकावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत निर्णय अधिकारी असताना उमेदवाराला निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात 20 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. शाळेतील पटसंख्या कमी होत असल्यामुळे शिक्षकांवरती कारवाई करण्यात आली. पंढरपूरमध्ये वाहतूक विभागाकडून बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली. दरम्यान भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी वाहतूक विभागाच्या कारवाईला विरोध केला. जळगाव शहरात बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यावेळेला 140 वाहन चालकांकडून 3,03,200 रुपयांचा दंड वसूल केला. मालेगावमध्ये अर्धवट रस्त्यांचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळेला चिखलात बसून रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी केली. जळगावच्या बसस्थानकाबाहेर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक अडचणींना सामना करावा लागतो. दरम्यान बसस्थानकाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पालघरच्या घोटाळ्यामध्ये गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अर्भकाचा मृत्यू झालाय. दरम्यान रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. चोपडा तालुक्यात यंत्रांच्या सहाय्याने मका पेरणीला सुरुवात झाली आहे. पेरणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्रांचा वापर करत पेरणीला सुरुवात केली.
गोंदियामध्ये शासकीय आश्रमशाळेतील नर्स भरती घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. पैसे घेऊन नियुक्ती केल्याचा उमेदवारांनी आरोप केलाय. तातडीने कारवाई करण्याची मागणी उमेदवार करतायत. पुण्याच्या खडकवाडीमध्ये मोराने पिसारा फुलवून नृत्य केलंय. मोराच्या नृत्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पुण्याच्या खडकवाडीमध्ये 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलंय. नागरिकांवर हल्ले झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आढे शिवारात वीज अंगावर पडल्यामुळे एका 60 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. नथू सनेर असं वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली. मालेगाव महानगरपालिका प्रशासनातर्फे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली असून या अंतर्गत 5 दिवसात शेकडो अतिक्रमणांवरती बुलडोझर फिरवण्यात आला. मुक्तभेट सन्मान सोहळ्यात न्यूज 18 लोकमतने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. या सोहळ्यामध्ये न्यूज 18 लोकमतच्या चौघांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यामध्ये शरद जाधव यांना बेस्ट आउटपुट इन्चार्ज म्हणून, तर विशाल परदेशी यांना बेस्ट अँकर, तर श्रीकांत परब यांना बेस्ट व्हिडिओ एडिटर आणि योगेश बारड यांना बेस्ट पीसीआर डायरेक्टर म्हणून गौरवण्यात आलं. सर्वोत्तम पीसीआर डायरेक्टर योगेश बारड. न्यूज 18 लोकमत या चॅनलमध्ये योगेश बारड हे पीसीआर डायरेक्टर आहेत. सर्वोत्तम पुण्याच्या रांजणगावमध्ये महागणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळेला संकष्टी चतुर्थी निमित्ताने गणपतीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आतापर्यंत 270 मृतदेहांचं पोस्टमॉर्टम पूर्ण झालंय. 220 जणांचे DNA सॅम्पलिंग पूर्ण करण्यात आलेलं आहे. 7 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलंय. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या वेळेला पायलटने ATCला पाठवलेला संदेश समोर आलाय. प्लेनवर उचललं जात नाहीये, आम्ही वाचणार नाही असा पायलट सुमित सबरवालचा संदेश समोर आलाय. नागपुरातील एक पर्यटक कुटुंब मनालीकडे सहलीसाठी गेलं होतं. झिपलाइनर तुटल्यामुळे एक मुलगी 30 फूट खाली पडलेली आणि ती गंभीर जखमी झाली आहे. त्रिशा बिजवे असं या मुलीचं नाव आहे. पैठण MIDCतील एका केमिकल कंपनीत स्फोट झाला. त्यामुळे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात आग पसरली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मुंबईतल्या गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात डंपरने चौघांना चिरडल्याची घटना घडली. अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालाय. दरम्यान संतप्त नागरिकांनी पोलिसांना घेराव घातला आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. भिवंडी तालुक्यातील वळपाडा या ठिकाणी प्रितेश कॉम्प्लेक्समधील केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत चोरट्यांनी 7 लाखांची रोकड लंपास केली आहे. 6 ते 7 जणांच्या टोळक्याने चालकासह व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत रोकड लंपास केली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. पालघरच्या मेंढवण घाटात रसायन वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला. बुलढाण्याच्या खामगाव चिखली मार्गावरती अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल होत वन विभागाने बिबट्याला ताब्यात घेतलाय. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये झारखंडच्या एका तरुणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवले. आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाही, मात्र पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. चांदवडच्या मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव 4 चाकीने ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातात एकाचा मृत्यू झालाय, तर 8 जण गंभीर जखमी झाले. रत्नागिरीच्या दापोली उपजिल्हा रुग्णालयातील बांधकाम लिफ्टच्या टाकीत पडून 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणात 3 ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.